राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपलं बऱ्याच दिवसाचं स्वप्न होतं. आपण बरेच दिवस झालं म्हणत होतो का आपल्याला घर बांधायचे. तर ती वेळ आज आली. तर आज सुरुवातीला आपण सुरुवात करणार आहोत पाया खणणीपासून. तर चला मित्रांनो, आता तो पाया मी दाखवतो आपल्याला. तो कारागिरीने आपल्याला आखून दिला आहे. तर चला आता आपण चालू आहे त्या पायाकडं. आणि मित्रांनो, समोर जो आपला जुना घर दिसत आहे तो काय आपण खोलणार नाही, तो तसाच ठेवणार आहेत. कारण सध्या आपल्याला निवारा पाहिजेच. आपल्याकडं बारीक बारीक पोरं आहेत आणि बिबट्याची भीती बाहेर राहणे ते योग्य नाही, नाही का? आणि ही आहे आपल्या नव्या घराची जागा. इथं पाया अखेले पहा असा राखाना अशा रेषा मारलेल्या आहेत. आणि घराचं जे कारागीर आहेत ना, त्यांनी मोजमाप करून असा एस्टिमेट आपल्याला काढून दिला आहे पहा, चौरस आकाराचा. म्हणजे जी अशी मधली पोकळी दिसते इथं आपल्याला हा पाया खाणायची आहे. आणि हे अंतर आहे ना मित्रांनो, 23 बाय 25 अंतर आहे. तर म्हणलं आज देव पाया खाण्यास सुरुवात करू ना. हा, आज पहिला दिवस आहे, मग करू हळूहळू सुरुवात आपण. हा, आता त्या पुराच म्हणजे खडक लागेपर्यंतच खाण्याला लागत आहे ना. हा, ते आता एक दिवसात काय होणार नाही, मग त्या तेवढा पुरावा आहे तो खाण्यास लागणार आहे. आता किती खोल निघत आहे आपल्याला काय माहिती आता. आता काय सांगू. पण मग आता एखादा मजूर आहे पहिला आता आपण, पण मग तेवढंच आपल्याला इकडून काय काम आहे मग. नाही, सध्या आता मजुराची नाही गरज, आपणच वज खणू. पुढं लागणार का आपल्याला मजूर. हा, मग हेच पैसे पुढे द्या येते. पैशाची बचत करणं तर आपलं काम आहे ना. हा, घराला अवघड आहे घराचा. घराच्या कामाला प्रत्येक कामालाच पैसा लागत आहे नाही का. प्रत्येक आता काय काय लागत आहे. आता हे जर आपण आतापर्यंत राहतो या घरांमध्ये, हे आपल्या आईवडिलांनी बांधलेले घर आहेत नाही का. हा, आणि त्यांनी याच्यासाठी किती मेहनत घेतली असेल त्याचं महत्त्व आपल्याला आपण जेव्हा स्वतः करतोय ना तेव्हा करणार. म्हणतात ना मित्रांनो, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आणि आज आपण स्वतःचा म्हणजे ह्या आपण आतापर्यंत राहतोय ते आपल्या आईवडिलांची त्यांची पुण्य आणि त्यांच्या घरात आपण राहतोय. त्यांनी बांधलेल्या घरामध्ये राहतोय. आता आपल्याला ते स्वतःच करावं लागणार आहे. ते म्हणतात ना, लग्न पावा करून आणि घर पावा बांधून. तर ही वडिलांनीच मन केले मित्रांनो, आणि सत्य आहे मित्रांनो. तर चला आता मग साहित्य घेऊ आणि ठिकाणून खोरांच्या आणि देव पाया खाण्यास सुरुवात करू ना. हा, चला ना. पण आज ऊन नाही पाहिजे का, ताण नाही पाहिजे, जे बिल आता काय एक कामाला ऊन ताण पाहून जमणार नाही ना. चल मग. चला. मला वाटतं आहे सुरुवातीला आहे ना, हा माणसाच पाय खोल जाणार आहे. सुरुवातीला हाच खणून घेऊ सुरुवातीला. त्या माणसंच घेऊ खून आपण हाच खोल जाईल का नाही. मग तुम्ही खाना तवर पुढं, मग मी आहे मांग माती बरं. बरं चालेल. चला आता सुरुवातीचाच मुहूर्त आहे, करू खाना सुरुवात. देवाचा नाव घेऊन. जय बजरंगबली. रामदास गेला शाळेत आणि आदित्य चाले मध्येच लुडबुड. आदित्य, तू काम करू लागला ना भाऊ. हां, मग तर डेकडा उचलून टाक तिकडं, टाक उचलून. आदित्यचा हात लागला बरं कामाला. हां, आदित्य मदत करतो. चला, उन्हाशी लय घाम निघत आहे ना. तर मित्रांनो, आता मी पुढं खणतोय आणि रामदासच्या पाठीमागं ही जी माती पडते ना ती भरते. तर बराचसा आम्ही आता इकडून हा घेर आहे ना असा एक पावा काढीत नेला आहे पुढं. आणि थोडीशी मधली बाजू राहिली आहे आणि पुढची बाजू राहिली आहे. आज नाही होणार वाटतं आहे ना. हे का आता किती खोल जात आहे काय माहीत नाही. तर मित्रांनो, आज काय पूर्ण होणार नाही. हो, आता किती दिवस लागतात का नाही, 2 दिवस लागतात का 3 दिवस लागतात. पण वजं आपला घरीच काम चालू आहे. बरं तिथं सावलीला खेळा ना. पडशाल वजन सावलीला लय ऊन लागतो. सावलीला खेळा तिकडं बरं का आधी, नाही म्हणला. हां, इकडे खेळा. तर मित्रांनो, पोरं खेळायचं तिकडे उन्हामध्ये, तिकडे म्हणला सावलीला खेळा. आणि इथं जरा आता हे पाठीमागं झाडं आहेत ना, हे पहा, या झाडांमुळं थोडंसं तिकडून म्हणजे वसवं फिरलं असं. आणि इथं जरा सावली झाली, इथं काही नाही वाटत. ऊन तिकडे त्या साईडला थोडंसं. चला आता आपलं साधा एक खाणायचं. अजून आता हा पाया किती खोल जातो माहीत नाही, पण शक्यतो अंदाज हाच पाया खोल जाणार आहे. आणि तिकडं साईडला आता रामदाच्या तिकडं मी खणून दिलं ना, ती माती उकरू दे. तुला झाली का तिकडली माती उकरून. हां, मग ती तेवढी झाली का मग इकडं पाठीमागे. हां, आपला इकडं राहील ना खालचा घरचा. हां, आज नाही कुदळ आणले.
तर मित्रांनो आता खणून खणून जाम भूक लागली आणि हा आहे दुपार भरवायचा टाईम. आता तो आमचा लहानपणचा शब्द आहे. आमच्या गावाकडे ना दुपारच्या जेवणाला दुपार भरवणे म्हणायचो आम्ही लहानपणी आणि अजूनही त्याच म्हणतात नाही का. तर चला आता आपल्याला जायचे थोडीशी भाकर खायला. अरे तुला भूक लागली का? चल मग आहे ना भाकर. हा भाकर आहे ना. तेच म्हणलं कधी कधी दुपारची राहत नाही ना. ते म्हणलं आज पाया करायचे मग करून करून भूक लागल. नाही तशी आपल्याला दुपारची खायची सर्व नाही पण मग आता कामामध्ये माणूस नाही का. हा काम केले भूक लागल. येऊ का अजून हात हात देऊन या ना तुम्ही. कामाच्या गडबडीत दुपारची म्हणजे जेवायला लागत आहे ना. हा मग भूक लागत आहे. या मित्रांनो मग दुपार भरवायला. मित्रांनो म्हणतात ना पोटात भर तर तंगडी जोर त्या पद्धतीनं आता आपण मस्त दुपार भरवली भाकर खाली आणि आता कंटिन्यू आपलं काम चालू झालं आहे. आता रामदासच्या इकडं माती भरते. आता मी तिकडे संतू नाव खाण्याचं चालायचं बरंचसं बाकी राहणार बाकी जाऊ द्या खाणार बाकी. रामदास सुटली का शाळा? हा सुटली. चला आता रामदासची शाळा सुटली मग थोडीशी मदत करतो ना माती भराया. हा माती भरायला करून तर मग आईला. बरं चालेल चालेल कर बा थोडी मदत. तू आईबद्दल लई बरं ना पार माती होऊन होऊन. चालेल आता वजक बरोबर का पण. चला आता रामदास थोडीशी माती भरतो. आता फार दिवस गेला ना. हा ना स्वयंपाकाचा टाइम झाला ते. पाहू बाकी जाऊ द्या मग. हा एरी उडीशी माती राहिली तेवढी भरून घेते. हां हे एवढंच राहिलं नाही रे. हा चालेल चालेल मग एवढीच भरून मग जाऊ निघून. हा हा पुन्हा मग आता स्वयंपाकाला टाईम होता ना तुला. हा ना आज काही होत नाही. नाही आज काही होत नाही आता उद्या होत आहे का नाही माहीत नाही. आता किती चालू झालं काय माहिती. तर मित्रांनो आपण बरेच दिवस झाला म्हणतो तो आपल्याला घर बांधायचे बऱ्याच दिवसापासून आपला ह्या म्हणजे स्वप्न होता आणि बरेच शेड्यूलमध्ये आपण बोललो पण. आता काही कारण असतो त्या काम थोडासा आपला रेंगाळा होता. आता अडीअडचणी या प्रत्येकाच्या राहतात तिथे. तर योग आता आला. काल आपण पाया आखला आणि आज आपण पाया खणायला सुरुवात पण केली. आता आपला आज तर पाया नाही झाला. आता फक्त आपण पायाला सुरुवात आहे. आता पायाला सुरुवात आहे. आपला पाया झाला म्हणजे काय आपलं घर पूर्ण झाला आपलं स्वप्न पूर्ण झालं असं नाही. त्यामागं आर्थिक बळ मानसिक बळ सगळ्याच गोष्टी लागत आहेत मित्रांनो. तर जे कोणी आपलं मित्र याच्यातून जायला असतील ना तर मित्रांनो मग त्याला माहितीच असणार आहे. आता आम्ही तर ह्या पहिल्यांदाच बनतो आपल्याला काही गोष्टींचा अनुभव वगैरे काहीच नाही. तरी पण मित्रांनो आपला सगळ्यांचा जरा आशीर्वाद असेल ना पाठीशी तर सगळा व्यवस्थित होईल. आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचा. ते एक कविता आहे पा म्हणतात ना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा अशी फक्त विनंती करतो. आणि असो मित्रांनो आज आपलं काम तर पूर्ण नाही झाला पायाचा. बाकीचा काम उद्या किंवा परवा होईल. तर आता बराचसा टाईम झाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहेत. आता मी आपला निरोप घेतोय. पुन्हा एकदा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.